ठाकरे सेनेचे आक्षेप नियमांना धरून नव्हते असं मंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलंय। ज्या मनपा 3 सीट तिथंच एसटीचं आरक्षण काढू शकतो असा नियम असल्याचं नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शनमध्ये काही अर्थ नाही। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 पेक्षा कमी म्हणजे 2च एसटी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं सर्क्युलर नियम क्रमांक 3/1 च्या नुसार या ठिकाणी एसटीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही। आक्षेप घेणाऱ्यांना माझी विनंती आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि रूल नंबर 3/1 याचा अभ्यास करावा। तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल।